नमस्कार. एस.एन. वाळंज शिल्प निदेशक अप्रो संस्था अंबरनाथ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे पीपीआर पाईप फिटिंग. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जीआय पाईप बेंडिंग मशीन. जीआय पाईप बेंडिंग मशीनसाठी आकृती दाखविल्याप्रमाणे पाईप बेंड केलेला आहे. जीआय पाईप बेंडिंग 90 डिग्रीमध्ये पाईप बेंड केलेला आहे. पाईप बेंडिंग करण्यासाठी काय लागते त्याचं मटेरियल दिलेलं आहे आपल्याला आकृती दाखविल्याप्रमाणे. आता मशीन आहे, मशीनवरती दिलेलं मशीन तिला हायड्रोलिक मशीन, मॅन्युअल नाही, ही हायड्रोलिक मशीन आहे. हायड्रोलिक मशीन असल्या कारणाने याच्यामध्ये आता पाईप बेंड करायला घेणार आहे. पाईप बेंड करत असताना प्रथमतः पाईपमध्ये वाळू भरणं गरजेचं आहे. पाईपमध्ये आता बघा, या पाईपमध्ये वाळू भरायची आहे. ही वाळू भरली बघा, वाळू भरली. ही वाळू भरल्यानंतर मी त्याला एक लाकडाचा बूस मारलेला आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडमध्ये त्याला वाळू भरलेली आहे. आता तो पाईप मी बेंड करायला घेतलेला आहे. हायड्रोलिक मशीनची आपल्याला माहिती दिलेली आहे. ऑन ऑफ रिव्हर्स आणि फॉरवर्ड हे दिलेलं आहे. याच्यावरती ते पाईप बेंडिंग करत असते. आपल्याला ज्या अँगलमध्ये पाईप बेंडिंग करायचं आहे त्या अँगल दिल्या 150, 120, 105, 90, 70, 45 डिग्री वगैरे हे सर्व त्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे. आता बेंडिंग करण्यासाठी पाईप मी प्रथम त्याला वाईसमध्ये हे केलेलं आहे. वाईसमध्ये हे करून मी त्याला ज्या अँगलमध्ये मला बेंड करायचं आहे त्या अँगलमध्ये त्याला मी लॉक केलं. आता मी मशीन चालू करायला घेतलेलं आहे. मशीन चालू करताना लॉकिंग बरोबर आहे का, हलते का हे व्यवस्थित बघायचा. आता मला 45 डिग्रीमध्ये 90 डिग्रीमध्ये करायचं पाईप. 90 डिग्रीसाठी मी मशीन ऑन केली. मशीन ऑन केल्यानंतर मी पाईप बेंड करण्यास सुरुवात केलेली आहे. पाईप बेंड करण्याची बघा, पाईप बेंड 30 डिग्री झालेले आहे, 60 डिग्री झालेले आहे आणि हे 90 डिग्री झालेली आहे. आता मी त्याला रिव्हर्स फॉरवर्ड करत आहे. अशा पद्धतीने पाईप बेंडिंग झालेला आहे. आता मी पाईप पुन्हा बाहेर काढणार आहे. पुन्हा बाहेर जो बेंड केलेला पाईप आहे ते पुन्हा बाहेर काढणार आहे. बाहेर काढल्यानंतर मी मशीन चालू करून ते मशीन ज्या पोझिशनवरती आहे आकृती दाखवल्याप्रमाणे बघा पाईप बेंड 90 डिग्रीमध्ये झालेला आहे. जो मशीनवरती चेक करण्यासाठी पाहिजे तो मशीनमध्ये पाईप बेंड झालेला आहे. अशा पद्धतीने जीआय पाईप बेंडिंगचा जॉब पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.